कॅप्टन खरातचाही बाप निघाला ठाण्यातील कसिनो बाबा। लोकांना लुटून कोट्यावधी रुपये कसिनोत उडवले या कसिनो बाबाने। कॅप्टन खरातचे कारनामे तुम्ही ऐकलेच असतील, पण आता समोर आलाय त्याचाही बाप, ठाण्यातील कसिनो बाबा। काळी जादू, अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवत या बाबाने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि कोट्यावधी रुपये लुटले। लुटलेले पैसे मात्र गोव्यात कसिनोमध्ये उडवून 5 स्टार हॉटेलमध्ये ऐशोआराम। पण अखेर या बाबाचे बिंग फुटले आणि आता हा कसिनो बाबा जेलची हवा खातोय। कॅप्टन खरात या भोंदू बाबाचे कारनामे ऐकून तुम्ही चक्रावले असाल, पण ठाण्यात याच्याही पुढे गेलेला एक भोंदू बाबा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। फोटोत दिसणारा हा व्यक्ती म्हणजे मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा। मुंबई, ठाणे आणि राज्याबाहेरही अनेकांना याने कोट्यावधीचा गंडा घातला। तुमच्यावर काळी जादू झाली आहे, तुम्ही मरणार आहात अशी भीती दाखवत अघोरी पूजा, पैसे, मुलबाळ आणि यशाची आमिषे दाखवून या बाबाने अनेकांना लुटलं। दीक्षित बाबा लोकांना सहज शिकार बनवत असे। पीडितांकडून घेतलेले लाखो कोट्यावधी रुपये अघोरी पूजेसाठी वापरले जात असल्याचा बनाव केला जात असे, पण प्रत्यक्षात हा बाबा गोव्यात जाऊन कसिनोमध्ये हे पैसे उडवत होता। पैसे संपले की पुन्हा नवीन शिकार आणि पुन्हा तोच खेळ। कसिनोमध्ये या बाबाचा थाट एखाद्या श्रीमंत उद्योगपतीलाही लाजवेल असा होता। महागडी विमान तिकिटे, 5 स्टार हॉटेल्स आणि परदेशी महिलांसोबत मौज मजा। या कसिनो बाबाचे काळे कारनामे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। विशेष म्हणजे तपासासाठी पोलिसांनी त्याला गोव्यातील त्याच कसिनोमध्ये नेले, जिथे कधी याच्यासाठी रेड कार्पेट असायचे तिथेच आता पोलिसांसोबत प्रवेश। हे पाहून कसिनो कर्मचारीही अवाक झाले। धक्कादायक बाब म्हणजे या भोंदू बाबाने एका रात्रीत तब्बल 14 लाख रुपयांचे बिल केल्याची माहिती समोर आली आहे। काळी जादू आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारा या कसिनो बाबाला आता काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा धोकाही समोर आला आहे। मध्ये पीडित महिलेच्या घरावर काळी जादू केलेली आहे। त्यासाठी पीडित महिलेला अघोरी पूजा करावी लागेल, त्याचबरोबर आर्थिक सोबत येण्यासाठी काही उपाय करावे लागेल असे सांगून आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी सदर पीडित महिलेची फसवणूक करून तिच्याकडून जवळपास 2.5 कोटी रुपये रोख रक्कम आणि सोन्या चांदी दागिने अशी रक्कमचा अपहार केलेला आहे। तिची फसवणूक केलेली आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 हे करीत आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी अनेक महिलांची तसेच अनेक पीडितांची फसवणूक केलेली आहे, ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी विविध कलमाने गुन्हे दाखल आहेत। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी अपहार करून जे पैसे कमवले किंवा जे अपहार करून फसवणूक करून जे पैसे कमवले त्या पैशाची विल्हेवाट तो गोवा येथे जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी गोवा येथे जाऊन जुगार खेळणे आणि इतर काही आक्षेपार्ह गोष्टी करणे असं या संपूर्ण तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। सध्या आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। या निमित्तानं मी आवाहन करतो की आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी कोणी पीडितांची फसवणूक केली असेल तर त्यांनी कृपया पोलीस ठाणे येथे तक्रार द्यावी।